कोजागिरीला संध्याकाळी काय स्पेशल करावं अजून ठरवलं नसेल तर आजची ही जी सँडविचची रेसिपी आहे ना तर ती नक्की ट्राय करा. तर आज आपण पनीर टिक्का सँडविच करणार आहोत. त्यासाठी एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 मिनिट परतवून घ्यायची. मग थोड्या मोठ्या आकारात कांदा, शिमला मिरची आणि पनीर कट करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकून याला पण थोडंसं शिजवून घेऊ. एका दुसऱ्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. त्यामध्ये 2 टेबलस्पून मस्टर्ड ऑइल घालायचं गरम करून आणि हळद, धणे जिरे पूड, काळं मीठ, साधं मीठ, गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथी घालायची. त्यानंतर अर्धा कप घट्ट असं दही घालायचं, मिक्स करायचं आणि याला मस्त तंदुरी फ्लेवर येण्यासाठी कोळशाचं हे धुंगार द्यायचं. हे 10 मिनिटं ठेवून झाल्यानंतर याने खूप छान फ्लेवर येतो आणि सगळं यामध्ये मिक्स करायचं. मग थोडा लिंबू पिळून घेऊ, मेयोनीज घालू, मिक्स करू आणि आपलं हे सँडविचचं स्टफिंग तयार आहे. आता ब्रेडला बटर लावायचं आहे. एका ब्रेडवरती हे स्टफिंग ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या ब्रेडवरती थोडेसे टोमॅटो आणि काकडीचे काप ठेवायचे. त्यावर अगदी थोडंसं मीठ आणि चाट मसाला घालायचा. त्यानंतर तिसरा ब्रेड त्यावरती ठेवायचा आणि याला मस्त ग्रिल करून घ्यायचं. तर हा सँडविच तुम्ही पॅन वरती पण शेकू शकता. तर हे बघा आपलं हे मस्त असं पनीर टिक्का सँडविच तयार आहे. तर हा पनीर टिक्का सँडविच एकदा ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.